नमस्कार सगळ्यांना. आज आपण लिंबाचं झटपट लोणचं बघणार आहोत. तर हे बघा, इथं मी लिंब घेतलेली आहेत. ही 15 लिंब आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत मी. आणि डागाळे वगैरे सगळे काढून टाकलेले. चांगले नीट बघून घ्यायचे, पिवळ्या रंगाचेच अशी मोठे मोठे. आणि धुवून मात्र एकदम क्लीन पुसून घ्यायचे. त्याला पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आहे, नाहीतर लोणचं मग खराब व्हायची शक्यता असते. तर असे आपण कट करून घेणार आहोत. 4-8 फोडी आपल्याला जेवढ्या वाटतील तेवढ्या आपण फोडी करू शकतो. कारण जितक्या लहान फोडी करू तितकं आपल्याला बी काढायला सोपं पडेल. तर तुम्हाला हव्या असेल तशा फोडी करा तुम्ही. कारण हे आपल्याला शेवटी मिक्सरमध्ये क्रश करूनच घ्यायचं आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही, मोठं किंवा छोट्या फोडी केल्या तरी काही हरकत नाही. ते बघा, इथं मी अशा फोडी करते. आणि ह्या फोडी सर्व करून झाल्यानंतर याच्यामधलं सगळं बी अगदी पिळून बाहेर काढायचं आहे. कारण बी जर आतमध्ये राहिलं आणि ते क्रश झालं तर मग लोणच्याला पूर्णपणे कडवटपणा उतरतो. तर त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे की एकही बी क्रश करताना जाता कामा नये. तर हे बघा, आता आपण असे सगळे लिंब कट करून घेणार आहोत. तर आता मी काढते बी एक एक. आणि हा जो रस आपल्या ताटामध्येच गळतो आहे, तर त्याचं पण आपण पुढे उपयोग करणार आहोत. तर व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा. ते बघा, पूर्ण काढते मी, असं पिळून काढते ही बी. तर पुन्हा एकदा सांगते की बी अजिबात राहू द्यायचं नाही ह्याच्यामध्ये, नाहीतर मग आपल्या लोणच्याला कडवटपणा उतरतो. आणि हे लोणचं मी उपासाला जमेल असंच करणार आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी टाकणार नाही. 2-3 जिन्नसमध्येच आपलं लोणचं तयार होणार आहे. तर लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल असं लोणचं बनणार आहे हे. तर पूर्ण अगदी काटेकोरपणे लक्ष देऊन बी काढायचे. हे बघा, तर मागे पण मी अगदी साधं पण हळद वगैरे टाकून लोणचं बनवलं होतं. तर त्यावेळेस काही व्हिडिओ बनवता आला नाही मला. तर आत्ता बनवते. तर हे उपवासासाठी होणार आहे लोणचं. आणि अगदी कमी वेळेमध्ये हे लोणचं तयार होतं. त्यामुळं आणि वेळही लागत नाही आणि खूप मेहनतही लागत नाही याला. आणि खूप छान टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि गावाकडचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, काही पारंपरिक पदार्थ पाहायचे असतील, तर आपल्या गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर आपण असं लिंबू आता मिक्सरमध्ये क्रश करून घेणार आहोत. तर तुम्ही एकदम बारीक पण करू शकता आणि तुम्हाला वाटेल तर थोडंसं मोठं पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इथं बारीक करणार आहे. ते बघा, हा रस पण मी आता गाळून घेते. तर याचा उपयोग काय आहे ते आता तुम्हाला लक्षात येईलच. ते बघा, इथं मी खिसणीमध्येच टाकते आणि गाळून घेते. कारण भांडे जास्त भरवायला नको म्हणून मी खिसणीनेच हे करते. कारण खिसणी मी लिंब धुवायला घेतली होती. ते बघा, हे असं पूर्ण गाळून घ्यायचं आहे. बी वरती राहते आणि रस आपल्याला उपयोगाला आणता येतो आहे. तर आता हा रस मी जे मिक्सरमध्ये लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडा थोडा काढून मग लिंबाच्या फोडी क्रश करणार आहे. तर हे आपण बाजूला ठेवून देऊया. ते बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं रस टाकते. हा रस पूर्ण आपल्याला वापरायचा आहे. ते बघा, असं मस्त बारीक करून घेतले मी. कारण हे बारीक करून घेतलं आणि आपण साखर गूळ वापरलं तर लिंबाचा जाम वगैरे असा प्रकार तयार होतो आहे हा. तर तुम्ही काय जे तुम्हाला नाव आवडेल ते तुम्ही म्हणू शकता. ते बघा, मी तर लिंबाचं गोड लोणचं असंच बोलते. तर इथं आपण साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण आपल्याला टाकण्यासाठी मी हे जो आपण क्रश केलेला आहे लिंबू ते मोजून घेते. तर हे बघा, इथं 4 वाट्या भरलेलं आहे. हे बघा, आणि अगदी थोडंसं वरती भरले. तर आता काही वाट्यांना कमी जास्त दाबण्यात किंवा भरण्यात आलेलं, तर हे 4 वाट्या आपण धरू शकतो. तर मी आता अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेणार आहे.
कारण माझ्याकडे गूळ आता पूर्ण घेण्यासाठी अवेलेबल नाही. नाहीतर फक्त गूळ जरी वापरलं तरी इतका सुंदर कलर येतो ह्या लोणच्याला. एकदम भारी चॉकलेटी असा रंग येतो, लालसर चॉकलेटी, एकदम मस्त. तर माझ्याकडे हा जुना गूळ आहे, तर ही मी हे बघा वाटीनेच मोजून घेते. हे बघा असा कलरचा गूळ हवा आहे, म्हणजे आपल्या लोणच्याला चांगला कलर येतो. हे बघा 2 वाट्या गूळ झाला आहे, हा 3री वाटी भरते. तर माझ्याकडे गूळ पूर्ण नव्हता, त्यामुळे मी आता साखर घेते मोजून गूळ झाल्यानंतर. तर 1.5 पट मी वापरणार आहे. तुम्ही दुप्पटसुद्धा साखर किंवा गूळ वापरू शकता, जसं तुम्हाला कमी जास्त गोड हवा आहे तसं. पण मला असं वाटतं की जर दुप्पट वापरलं तर जरा जास्तच गोड होतं लोणचं, त्यामुळे मी फक्त 1.5 पटच वापरते. भरलेली आता मी साखर घेतलेली आहे. 4-4.5 वाट्या जवळपास ते क्रश भरलेलं आहे. हे बघा, तर 6 वाट्या आणि वरती अर्धी वाटी असं मी घेतलेलं आहे. आणि हे असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि मग कढई गॅसवर ठेवायची. वगैरे असं पूर्ण हाताने त्याला असं मिक्स झालं पाहिजे चांगलं. म्हणजे आपल्याला खूप काही हलवत बसण्याची किंवा ह्याची गरज पडत नाही. आपण असंच गरम करायला ठेवलं तर चांगल्या पद्धतीने लोणचं तयार होतं. एवढं असं. आणि ह्याचा जवळपास 1 तारी पाक होईपर्यंत, म्हणजे असं हाताला चिटकते का हे चिटकत असेल तिथपर्यंत ह्याला शिजवायचं आहे. हे बघा, हे चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ थोडंसं कमी टाकलं आहे, कारण गूळ ज्या पदार्थांना आपण गूळ वापरतो त्या पदार्थांना मीठ थोडं कमीच टाकायचं, गोड जरी असेल तरी. तर हे बघा इथं आपलं असं लोणचं हे बघा कसं जरा पातळसर असं झालेलं आहे, पण थोडंसं अजून आपण त्याला होऊ दिलं तर ते घट्ट होईल. आणि 1 तारी पाकाप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी असं जरी झालं तरी खूप टेस्टी आणि सुंदर असं लोणचं तयार होतं. तर हे बघा इतका सुरेख कलर आलेला आहे ह्या लोणच्याला आपल्या, मस्त एकदम वाटते की नाही जामसारखं. बघा किती छान वाटते. तर असा कलर येतो. जर तुम्ही फक्त गूळ जरी वापरलं तरी ह्यापेक्षाही सुंदर कलर येतो. ते बघा आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.